नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 हा महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी गेल्या 5-6 महिन्याच्या तुलनेत निश्चितच अधिक सकारात्मक ठरणारा आहे. मागील काही महिन्यांमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे मानसिक तणाव, कामातील अडथळे, आर्थिक चढउतार आणि आयुष्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. काही वेळा इतकी निराशा निर्माण झाली की पुढे काय होणार, आपली मेहनत खरंच फळाला येईल का, आपल्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस येतील का, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले होते. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. सर्वात मोठा जर कोणता बदल झाला असेल तर तो म्हणजे तुमच्या आत्मविश्वासामध्ये. गेल्या काही महिन्यामध्ये जो आत्मविश्वास कमी झाला होता, जो उत्साह हरवला होता, जो लढण्याचा स्वभाव थोडा मागे पडला होता, तो आता पुन्हा जागा होऊ लागला आहे. तुम्ही पुन्हा एकदा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागला आहात आणि हीच गोष्ट जुलै महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. मकर राशीचा मुळातच स्वभाव थोडा वेगळा असतो. ही रास बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवते. अनेक लोक मोठमोठ्या घोषणा करतात, मोठी स्वप्न दाखवतात, पण मकर राशीचा माणूस शांतपणे काम करत राहतो आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या कामातूनच उत्तर देतो. तुमच्या याच गुणाचा अनुभव जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांना येणार आहे. तुमच्यावर टीका करणारे, तुमच्यावर शंका घेणारे किंवा तुमच्या क्षमतेकडे कमी लेखू पाहणारे लोक तुमच्या कामामुळेच शांत होतील. कोणालाही उत्तर देण्याची गरज भासणार नाही. तुमचं कर्तृत्व तुमच्यासाठी बोलेल. आता सर्वप्रथम तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलूया. जुलै महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडंसं अधिक लक्ष देणं आवश्यक राहील. मोठे गंभीर आजार दिसत नसले तरी काही छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी दिसू शकतात. विशेषतः प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सावध राहावं. सततची धावपळ, कामाचा ताण आणि विश्रांतीचा अभाव यामुळे शरीर थकून शकतं. काही वेळा शरीरापेक्षा मनच अधिक थकलेलं जाणवेल. मकर राशीच्या व्यक्तीची एक सवय असते. एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण होईपर्यंत स्वतःला विश्रांती देत नाही, अविश्रांत काम करता. काम पूर्ण होईपर्यंत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता. जुलै महिन्यामध्ये हीच सवय थोडी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काम जितकं महत्वाचं आहे तितकीच विश्रांतीही महत्वाची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये मानसिक ताण काही प्रमाणात वाढू शकतो. अतिविचार करण्याची सवय तुम्हाला थकवू शकते. काही गोष्टींची चिंता प्रत्यक्षात जितकी मोठी नसेल त्यापेक्षा ती मनामध्ये मोठी वाटू शकते. त्यामुळे प्रत्येक समस्येचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. वेळोवेळी स्वतःला रिलॅक्स करा. कुटुंबियांबरोबर वेळ घालवा. निसर्गामध्ये फिरा. ध्यान, प्राणायाम किंवा साधना यांचा लाभ घ्या. मात्र एक गोष्ट निश्चित, गुरुची कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे कोणतंही संकट फार काळ टिकणार नाही. कितीही अडचणी आल्या तरी त्यातून योग्य मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल. त्यामुळे आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष मात्र करू नका, पण त्याचबरोबर त्यांना घाबरूनही जाऊ नका. आता थोडं आर्थिक स्थितीबद्दल बोलू. आर्थिकदृष्ट्या हा महिना मिश्र स्वरूपाचा असला तरी शेवटी तुमच्या बाजूनेच झुकणारा आहे. काही वेळा पैशाची आवक कमी वाटेल, काही वेळा खर्च जास्त वाटतील, तर काही वेळा एखादा व्यवहार उशिरा पूर्ण होईल, पण त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. कारण गुरुची लाभस्थानावरील दृष्टी वेळोवेळी तुमच्या मदतीला धावून येणार आहे. जिथे अडचण निर्माण होईल तिथे कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत निश्चित मिळेल. त्यामुळे आर्थिक कामं पूर्णपणे अडकणार नाही. या महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. उत्पन्न असेल पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतात. विशेषतः अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीपासून आर्थिक नियोजन करून ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षित आर्थिक लाभाचे योगही दिसत आहेत. अडकलेले पैसे मिळणे, अचानक एखादा मोठा आर्थिक फायदा होणं, जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणं किंवा अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळणं, अशा काही सकारात्मक घटना या महिन्यामध्ये घडू शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. मात्र
इंट्राडे ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा जास्त जोखीम असलेले व्यवहार या महिन्यात टाळलेलेच योग्य. लोभापोटी घेतलेला निर्णय नुकसान देऊ शकतो. आता गृहसौख्याबद्दल थोडं बोलू. घरातील वातावरण एकंदरीतच समाधानकारक राहील. कुटुंबियांबरोबरचे संबंध चांगले राहतील. काही छोट्या मोठ्या मतभेदांचे प्रसंग येतील, पण ते चहाच्या कपातील वादळाप्रमाणे असतील. थोड्या वेळाने सर्व काही पूर्ववत होईल. घर, वास्तू, नवीन फ्लॅट, नवीन घर खरेदी, घरामध्ये स्थलांतर, दुरुस्ती किंवा सजावट यासारखी महत्वाची कामं या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. गृहस्थिती अशा प्रकारच्या कामांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिसत आहे. मात्र घरातील छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. काही वेळा कोणाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. प्रत्येक गोष्ट खरं तर मनावर घेण्याची गरजही नसते. जर तुम्ही प्रेम संबंधामध्ये असाल तर नातेसंबंध एकत्रित चांगले राहतील. काही वेळा छोट्या गैरसमजाचे प्रसंग निर्माण होतील, पण त्याचा फारसा गंभीर परिणाम होणार नाही. संवाद चांगला ठेवा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या. गर्भवती महिलांनी मात्र विशेष काळजी घ्यावी. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पडणं, दुखापत होणं किंवा शरीरावर ताण येईल अशी कामं टाळा. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. अभ्यासामध्ये लक्ष लागेल, मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळण्याची शक्यता चांगली आहे. आता वैवाहिक जीवनाबद्दल सविस्तर बोलू. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा महिना एकंदरीतच चांगला राहणार आहे. जीवनसाथी बरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही वेळा तुम्हाला असं वाटू शकेल की तुमचा जोडीदार तुमच्यावर थोडासा हावी होत आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्यक्षात तसं काही गंभीर घडणार नाही. हा फक्त परिस्थितीचा आणि तुमच्या मनाचा परिणाम असू शकतो. मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या जबाबदारींमध्ये इतक्या गुंतून जातात की समोरच्या व्यक्तींच्या भावनांकडेही नकळत दुर्लक्ष होतं. त्यामुळे जीवनसाथीला फक्त तुमचा वेळ आणि समजून घेण्याची गरज असेल. छोट्या छोट्या गोष्टींना वादाचं स्वरूप देऊ नका. संवाद कायम ठेवा. हा महिना नातं अधिक मजबूत करण्याची संधी देणार आहे. ज्या व्यक्ती विवाहयोग्य आहेत आणि विवाहाची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. चांगली स्थळं येणं, साखरपुडा ठरणं, विवाह निश्चित होणं किंवा प्रत्यक्ष विवाहाचे योग निर्माण होणं हे आनंददायी अनुभव या महिन्यामध्ये मिळू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनाही यश मिळू शकतं. आता या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे करिअर आणि कार्यक्षेत्र. जुलै महिन्यामध्ये कार्यक्षेत्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही जी मेहनत घेत आहात तिचे परिणाम आता दिसू लागतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तुमची शिस्त, तुमचं नियोजन, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि काम पूर्ण करण्याची वृत्ती यामुळे तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. तुमच्याबद्दल आधी शंका घेणारे लोक सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्ही कोणाशी वाद घालून स्वतःला सिद्ध करणार नाही तर प्रत्यक्ष कृतीतून उत्तर द्या. आणि मकर राशीची हीच तर खरी ओळख आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काहींना नवीन पद, नवीन प्रोजेक्ट किंवा वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळण्याची शक्यता चांगली आहे. तुम्ही घेतलेले निर्णय या महिन्यात बहुतेक वेळा योग्य ठरतील. तुमची निर्णय क्षमता आणि दूरदृष्टी वाढलेली असेल. त्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये पुढाकार घेण्यास अजिबात घाबरू नका. ज्या व्यक्ती सार्वजनिक जीवन, प्रशासन, व्यवस्थापन, शिक्षण, सल्लागार क्षेत्र, उद्योग किंवा नेतृत्वाची संबंधित कामं करतात त्यांच्यासाठी हा महिना विशेष यश देणारा आहे. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. आता या महिन्यातील महत्त्वाच्या तारखांबद्दल बोलू. 4 जुलैच्या आसपास गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. कोणताही शारीरिक ताण घेऊ नका. नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला मात्र पाळा. 6 जुलैच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
थकवा, प्रवासामुळे होणारा त्रास किंवा छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. या काळात शरीराला विश्रांती देणं आवश्यक राहील. 13 जुलैच्या आसपास आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. चुकीचे व्यवहार, चुकीची गुंतवणूक किंवा आर्थिक फसवणुकीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. 20 जुलै हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. विवाहित व्यक्तींचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जीवनसाथीबरोबर आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त सुद्धा ठरू शकेल. 29 जुलैच्या आसपास काही महत्त्वाच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतात. विशेषतः करिअर, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक प्रगतीशी संबंधित काही चांगल्या घडामोडी घडू शकतात. मात्र उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करूनच पुढे जा. 14 जुलैची अमावास्या आणि 29 जुलैची पौर्णिमा हे दोन्ही दिवस तुमच्यासाठी विशेष संवेदनशील आहेत. या काळात मोठे आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, नवीन करार, मालमत्तेशी संबंधित निर्णय किंवा कोणतीही मोठी कमिटमेंट शक्यतो टाळा. भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींना या महिन्यात मनःशांतीचा अनुभव येऊ शकतो. देवदर्शन, साधना, ध्यान किंवा गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य निर्णय घेणंही सोपं जातं. एकंदरीतच पाहता जुलै 2026 हा महिना मकर राशीसाठी पुनरागमनाचा महिना आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हरवलेला आत्मविश्वास आता परत मिळत आहे. तुमची मेहनत आता योग्य दिशेने फळ देऊ लागेल. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. घरगुती जीवनामध्ये स्थैर्य राहील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या मार्गावर असाल. या महिन्याचा संदेश एकच आहे. बोलण्यापेक्षा तुमची कृती मोठी ठरणार आहे. म्हणून शांत राहा, सातत्य ठेवा आणि तुमचं कर्तृत्व ही तुमची ओळख असणार आहे. जुलै 2026 हा महिना मकर राशीसाठी आत्मविश्वास, कर्तृत्व आणि नव्या यशस्वी प्रवासाची भक्कम अशी सुरुवात ठरणार आहे. धन्यवाद.